हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी नेहा तुमचं स्वागत करते माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की शेतात शिमला मिरची लावायची, त्यामुळे शेडनेटचं काम चालू होतं. तर ते शेडनेटचं काम आता पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर खूप दिवसांनी आज शाहू आलेला होता, त्यामुळे त्याच्यासोबत खेळायचं काम चालू होतं. त्याच्या सायकलवर बसून त्याला ढकलायचं काम दिलं होतं. हे दोघं छान खेळत होते, तोपर्यंत मी माझी घरातली सर्व कामे पटापटा आवरून घेतली. आज मी भरलेल्या वांग्याची भाजी केली होती. तर आज आम्ही चाललो होतो नाशिकला. त्रिशच्या पप्पांना पण नाशिकला काम होतं आणि मला मम्मीकडे जायचं होतं, त्यामुळे त्यांनी आम्हाला जाता जाता मम्मीकडे सोडलं. तिथे गेल्यानंतर छान असा चहा पिला. दुपारी त्रिशला आंघोळ घालून झोपी लावून दिले होते. मम्मी तिच्याजवळच थांबलेली होती. त्यानंतर मी आणि स्नेहला आम्ही मेन रोडला आलो. तर आता संक्रांत जवळ येते, त्यामुळे मला त्रिशचं फोटोशूट करायचं होतं आणि त्यातल्या त्यात बोरन्हाण पण करायचं होतं, म्हणून आम्ही शॉपिंग करण्यासाठी गावात आलेलो होतो. गावात आल्यानंतर तिथे पण या प्रचाराची प्रचंड गर्दी झालेली होती. जागोजागी या प्रचाराची गर्दी होती. त्या गर्दीतून आम्ही कसाबसा रस्ता काढला आणि आम्ही आमच्या मार्गाला लागलो. ह्यावेळेस मी त्रिशसाठी फ्रॉक नाही घेतलेला आहे, कारण तिला फ्रॉक घालायला अजिबात आवडत नाही. यावेळेस त्रिशसाठी मी वेगळा पॅटर्न घेतलेला आहे. तर मी कोणता पॅटर्न घेतला आहे, मी त्रिशसाठी काय काय घेतलं आहे, हे मी तुम्हाला नक्की दाखवेल. त्यानंतर या दुकानातून माझ्यासाठी शूज घेतले. मग घरी आलो. घरी आल्यानंतर त्रिश खेळत होती, तोपर्यंत मी माझं सर्व सामान आवरून घेतलं. आवरून झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. सर्वांना बाय बाय केलं. तर असा संपला आजचा आमचा दिवस. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.